विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पूनम गेट इथं औरंगजेबची कबर हटाव आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या वेळी बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांनी मनोगत व्यक्त करताना औरंगजेबाच्या क्रूर कर्माचं उघडपणे वर्णन केलं। त्यांनी सांगितलं की औरंगजेब हा उझबेकी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज असून त्यानं हिंदू, जैन, बौद्ध धर्मियांची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली। छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या केली। तसंच शीखांचे गुरु तैग बहादूर यांची क्रूर हत्या केली आणि गुरु गोविंद सिंह यांचे 2 साहिबजादे केवळ इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंत कोंडलं। त्यानं श्री काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर यासारख्या हिंदू धर्मस्थळांवर आक्रमण केले। त्यामुळे हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रात अशा क्रूर औरंगजेबाची कबर असणं म्हणजे हिंदू धर्मियांच्या भावनांना दुखावणारी आणि राज्याच्या शांतता सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी गोष्ट आहे असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथं औरंगजेबाची कबर तात्काळ हटवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। तसंच जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देऊन 6 डिसेंबरची पुनरावृत्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही बजरंग दल कार्यकर्त्यांनी दिली। हा औरंगा इतकेच करून थांबला नाही तर त्याने श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील फोडले, श्री सोरटी सोमनाथाचे मंदिर फोडले, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर फोडले, जेजुरी गडावरती आक्रमण केलं। अशा या क्रूर कर्मी हिंदू द्वेषी औरंगाची कबर महाराष्ट्राच्या माती किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणे हे संपूर्ण हिंदुस्थानाला कलंकित करण्यासारखेच आहे। तर मी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सरकारला व तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना आश्वासित करतो की त्यांनी तत्काळ हे औरंगाचं कबररूपी कलंक जे आहे ते तत्काळ उकडून फेकावं, अन्यथा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देऊन संभाजीनगरमध्ये 6 डिसेंबर 1992ची पुनरावृत्ती करून या औरंगाचं कबररूपी कलंक उकडून फेकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या आंदोलनाप्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी, जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, विश्व हिंदू परिषद विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे तसंच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।